आज कुणाचा बड्डे आहे? सुदीपचा. कुणाचा? सुदीपचा. सुदीपचा. ते केक कापायचा. केक कापायचा? केक तर कापणार, पण नाश्ता काय करायचा? चला मग मी तुम्हाला देतो आता छानस सरप्राईज. गणबाबा कसा बघतोय आणि इथे कोण काय करते. ताई काय आणलं इकडे? हे काय ठेवा फ्रीजमध्ये. मग झालं का रे तुझे कांदे कापून? जयेश तू तर भारी कांदा कापलाय रे. हां चला तर मग आता मस्त कांदा कापून झालेला आहे. मग मी बनवतोय आज मस्त व गरमागरम काय खेकडा. काय काय बनवायचं? अरे हसायला काय आलं? अरे काय जश काय होते? अरे खेकडाला खेकडा भजी. खेकडा भजी. तर मित्र हा जयेश आमचा असे मूड स्विंग होत असतात. म्हणजे तुम्ही पाहिलं की तो 3-4 दिवसापासून एकदम शांत होता, एकदम म्हणजे एकदम. आणि आता एकदम हसायला लागलाय. आता काही नाही म्हणजे विनाकारण, त्याला काही कारण नाही पाहिजे, एवढा खतखतून हसेल. हा तर चला मंडळी, जयेशने कांदा कापून दिला मस्त. त्याने थोडंसं काही तयार केलेलं आहे. पण चला थोडंसं ह्याच्यामध्ये मी कांदा कापून ठेवला होता आणि कांद्यामध्ये थोडंसं पीठ मला कमी वाटतंय, तर छान मस्त असं थोडं पीठ मी मिक्स करतो. खरं तर आपल्या मुलांना थोडंसं खाण्याचा अंदाज नसतो किंवा असा प्रॉपर त्यांचा व्यायाम नसतो, त्यामुळं त्यांना ॲसिडिटीसारखा प्रकार होत असतो. तर हे पहा, इथे आमच्या आजीने हा एवढा ओवा शेतातून म्हणजे तिच्या घरच्या शेतातून तिने हात भरून ठेवला होता. तर आता आजी नाही आहे, तर थोडासा ओवा मी याच्यात टाकतोय, कारण ओव्याने मस्त टेस्ट येते आणि मुलांच्या हेल्थच्या दृष्टीने चांगलं असतं. तर चला इथे गरमागरम तेल तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये मस्त भजी सोडणार आहे. मी टाकते मस्त तेल. आणि खरं तर तेलामध्ये म्हणजे जसं की बाहेर पाण्यामध्ये मासे उड्या मारत आहेत, तसे आता हे आमचे खेकडा भजी या पाण्यामध्ये या तेलामध्ये मस्त उड्या मारणार आहेत. आणि छान तेल तापलेलं आहे आणि मस्त हे खेकडा भजी आता मी सोडते. मस्त छान वाटतं असं मुलांसाठी काही करत असताना, छान वाटतं असं मुलांसाठी काही करत असताना. कारण खरं तर रोहिणीताईंचा हातचा स्वयंपाक अगदी चविष्टच असतो. पण का कोणाच ठाऊ, पण मुलांना आवडतं की जेव्हा विकास काहीतरी बनवतात तर अगदी आवडीने खात असतात. तर चला तुम्ही पण या. आज आमच्या सुदीपचा वाढदिवस आहे. खरं तर लेकरू कुणाचे असो, प्रत्येक आईला आपलं कौतुक असतं. आणि मग त्याच अनुषंगाने आज आम्ही आमच्या सुदीपचा छानसा वाढदिवस साजरा करतो. इथे गरमागरम भजी झालेले आहेत. तर अशी आता आमची गरमागरम भज्यांची पंगत बसलेली आहे आणि छान एन्जॉय सुरू आहे. देवेंद्र कोणाचा वाढदिवस आहे आज? ह्या पोराचा? कोणत्या पोराचा? त्याचं नाव काय आहे? अरे तुझा मित्र आहे ना तो. मग मित्राचं नाव काय आहे? काय रे याचं नाव? प्रमोद. हां काय? मग सुदीपला हॅपी बर्थडे बोलायचं की नाही? हां काय बोलायचं? नमस्कार. आज आहे रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 आणि अर्थातच संडे. आणि नुसता संडे नाही तर आज आहे फ्रेंडशिप डे. आणि आज आपल्या नंदनवनातील या सगळ्या मित्रांचा, अगदी लहानपणापासूनचा, अगदी गेले जवळजवळ 14-15 वर्ष असलेला आमचा मित्र म्हणजे अर्थातच आमचा कोण आहे इथे? सुदीप. तर आज आहे आमच्या सुदीपचा वाढदिवस. तर चला आपण केक कापूया. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सुदीप, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू मित्र. वाढदिवस साधाच आहे परंतु आनंद मात्र अमाप आहे. तर चला, आज आमच्या सुदीपचा वाढदिवस आहे. आम्ही छान गरमागरम भजी केलेले आहेत, त्याचा आनंद तर आम्ही घेणारच आहेत. पण आम्ही अपेक्षा करतोय की पाहूया आज आपल्या सुदीपला किती लोक वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर आमच्या नंदनवन परिवारातील सर्व दिव्यांग बांधवांकडनं सुदीपला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.